हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे गाईज, जी वॅकन्सी निघालेली आहे उमेद कडून निघालेली आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जी वॅकन्सी असणार आहे गाईज, ही जी वॅकन्सी असते काय म्हणजे इथं काढले गेलेली आहे उमेद महाराष्ट्र स्टेट रुरल लिव्हलिहुड्स मिशन एम एस आर एल एम याच्याकडून ही वॅकन्सी असते. स्टेट 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 रिसोर्स पर्सन साठी वॅकन्सी असते काय. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे तुम्हाला. या व्हिडिओमध्ये इथं बघू शकता तुम्ही, तर 2 PDF दिलेले आहे. इंग्लिश लँग्वेज मध्ये एक आहे आणि हिंदी लँग्वेज मध्ये, मराठी लँग्वेज मध्ये पण एक दिलेली आहे. तर आपण आता मराठीमधून संपूर्ण माहिती इथं घेऊया. आणि इथं जी वॅकन्सी निघालेली आहे 394 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर MSW आणि MBA ज्यांनी केलं असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी आपली वयोमर्यादा जी असणार आहे 60 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत. आणि इथं कोणत्याही प्रकारचं चलन घेतलं जाणार नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला फ्रीमध्ये इथे अप्लाय करू शकतो आपण. 1 रुपया चलन नसणार आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी 0 फीज असणार आहे मित्रांनो. तो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला या व्हिडिओ संपूर्ण जानकारी आपण घेऊया याची आता. चला सुरू करूया या व्हिडिओला. आणि त्याच्या आधी चॅनल नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला आता सुरू करूया. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता मी तुमच्यासमोर आता PDF फाईल ओपन केलेली आहे. तर मराठीमध्ये मी जरा झूम करून घेतो. हे तुम्हाला कसं एकदम परफेक्टली तुम्हाला दिसायला पण चांगलं वाटेल आणि वाचायला पण मला पण सोपं होऊन जाईल म्हणून त्यासाठी. ओके, तर थोडं मी व्हिजिबल करण्यासाठी व्हिजिबल करून घेतो इथं. जास्त मोठं झालं ना, थोडं कमी करून घेतो इथं. ओके मित्रांनो, तर आता इथं बघू शकता तुम्ही जी वॅकन्सी असणार आहे आता तुम्हाला दिसत असेल चांगल्या प्रकारे. पेन ओपन करून घेतोय. आता इथे उमेद कडून वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून ही वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी आहे राज्य संसाधन व्यक्तीची स्टेट रिसोर्स पर्सन साठी असणार आहे. SRPS असं आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो. त्यासाठी निवड सूची तयार करण्यात ही जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये आता किती वॅकन्सी असणार आहे? 394 वॅकन्सी असणार आहे. आपण सगळ्या सगळ्या विभागामध्ये असणार आहे, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये असणार आहे, विषयामध्ये. ओके, तर राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा जी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये लिहिलंय त्यांनी, या अंतर्गत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तीची स्टेट स्टेट रिसोर्स पर्सन्स यासाठी निवड सूची तयार करण्यात येणार असून यांचा अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल. यासाठी इच्छुक पात्रांकडून व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे. ओके, इथं अनुक्रमांक लिहिलेला इथं म्हणजे खूपच मोठा वॅकन्सी, इथं भरपूर जागा इथं अलग अलग क्षेत्रांमध्ये इथं बघू शकता तुम्ही. ते 21 विषयामध्ये वॅकन्सी असणार मित्रांनो. तर ते विषय तुम्ही बघू शकता आणि आपली संख्या किती आहे प्रत्येक विषयासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओके, तर आता संपूर्ण माहिती आपण घेऊया इथे विषयांबद्दल आणि कसं अप्लाय करायचं ते पण आता इथं. तर सगळ्यात आधी मित्रांनो बघू शकता इथं 1 नंबरला जी वॅकन्सी असणार आहे सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सोशल इन्क्लुशन अँड इन्स्टिट्यूशन बिल्डिंग साठी असणारे इथे 10 वॅकन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर लिंग भाव, त्याला आपण जेंडर म्हणतो, 2 नंबरला ही वॅकन्सी असणार आहे. इथे 10 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर 3 नंबरला जे क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग साठी इथं 10 वॅकन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर इथं 4 नंबरला आर्थिक समावेशन म्हणजे फायनान्शियल इन्क्लुशन साठी इथं 10 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर 5 नंबरला जे असणार डिजिटल आर्थिक साक्षरतासाठी असणारी इथं वॅकन्सी डिजिटल फायनान्शियल लिटरन्सी म्हणतो आपण त्याला, तिथे 4 वॅकन्सी असणार आहे. 6 नंबरला विपणन विपणनसाठी वॅकन्सी असणार आहे, म्हणजे त्याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. तिथं 15 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 7 नंबरला जे उपजीविका, त्याला आपण लिव्हलीहुड्स असं म्हणतो, तिथं 10 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर उपजीविका 8 नंबरला सेंद्रिय शेतीसाठी लिव्हलीहुड्स ऑर्गॅनिक फार्मिंग साठी तर 5 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 9 नंबरला उपजीविका शाश्वत शेतीसाठी लिव्हलीहुड्स त्यासाठी असणार आहे इथं. सायंटिफिक ऍग्रिकल्चर साठी असणार इथं 5 वॅकन्सी, सॉन्टिनेबल ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चर साठी. त्यानंतर 10 नंबरला उपजीविका पशुधन साठी असणार आहे. लिव्हलीहुड्स लाईव्ह स्टॉक साठी इथं 5 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथे खाली येऊया 11 नंबरला उपजीविका
बिगर शेतीसाठी लिव्हलीहूडसाठी नॉन फार्मसाठी 10 वॅकेन्सी. त्यानंतर 12 नंबरला इथं असणार आहे उपजीविका वन व उपज उत्पादकासाठी लिव्हलीहूड्स NTFP साठी NTFP साठी 5 वॅकेन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर इथं 13 नंबरला जे असणार उपजीविका मूल्य आधारित साखळीसाठी लिव्हलीहूड्स व्हॅल्यू चेन साठी 10 वॅकेन्सी. त्यानंतर इथं 14 नंबरला कृती संगमसाठी कन्व्हर्गेशन साठी इथं 5 वॅकेन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर 15 नंबरला असणार संनियंत्रण मूल्यमापन मॉनिटरिंग आणि इन्व्हॉल्युशन साठी असणार इथं 5 वॅकेन्सी. त्यानंतर 16 नंबरला मनुष्य संसाधन व्यवस्थापनासाठी असणारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट साठी 5 वॅकेन्सी. त्यानंतर इथं 17 नंबरला लेखा व वित्त व्यवस्थापनासाठी म्हणजे इथं फायनान्स अँड अकाउंट मॅनेजमेंट साठी 5 वॅकेन्सी. त्यानंतर सर्वात जास्त वॅकेन्सी जी असणार याच्यात असणार आदर्श प्रभाग संघमध्ये म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॉडेल क्लस्टर अँड लेव्हल फेडरेशन यासाठी असणार आहे म्हणजे त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो आपण त्याला MCLF. इथं 245 वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं 19 नंबरला ज्ञान व्यवस्था व संवाद साठी वॅकेन्सी असणार आहे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो नॉलेज मॅनेजमेंट कम्युनिकेशन साठी 5 वॅकेन्सी. त्यानंतर इथे 20 नंबरला जे असणार आहे शेतकरी उत्पादक कंपनी उत्पादक गट त्याच्यानंतर ग्रामसंघ व प्रभाग संघ यांचे व्यवसाय व आराखडा याच्यासाठी असणार आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो बिझनेस प्लॅन अँड डेव्हलपमेंट फॉर FPO शॉर्टकटमध्ये PECLF असं VO आणि PG असं म्हणतो आपण त्याला. इथं 5 वॅकेन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर 21 नंबरला जे असणार इथं समुदाय स्तरीय संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्था यासाठी असणार आहे इथं कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन CBO. त्यानंतर अँड फार्मर प्रोड्युसर अँड ऑर्गनायझेशन FPO साठी मॅनेजमेंट साठी असणार आहे 10 वॅकेन्सी. अशा इथं सगळ्या वॅकेन्सी मिळून 394 वॅकेन्सी मित्रांनो इथं असणार आहे. तुम्हाला इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे 394 वॅकेन्सी इथं असणार आहे मित्रांनो. ओके. तर इथं जे वरील प्रमाणे राज्य संसाधन व्यक्तींची निवड करण्यासाठी पात्रता निकष वयोमर्यादा कामाचे स्वरूप व ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशील www.umed.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईन आणि PDF ची लिंक पण टाकून देईन. ओके. तर इच्छुक व पात्र उमेदवार यांच्या ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्रासह 30 सप्टेंबर 2024 रोजी 12 वाजेपर्यंत वरील संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तीची निवड सूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे अटी शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आले आहेत. तर इथून लिहिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून वॅकेन्सी असणार आहे. इथं जे तुम्हाला आता वॅकेन्सी दाखवून देतो मी आता वयोमर्यादा वगैरे कसे असणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवून देतो आता मित्रांनो. तर मित्रांनो इथं पदाचे नाव पण लिहिलेले आहे तुम्ही बघू शकता. इथं क्रमांक राज्य संसाधन व्यक्तीसाठी असणार आहे 394 वॅकेन्सी जसं की तुम्हाला मी सांगितलंय. शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तर इथं पदवीधर जसं MSW MBA दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. मराठी आणि MS ऑफिसचे आपल्याला ज्ञान आवश्यक आहे आणि आपल्याला इथं 7 वर्ष अनुभव पाहिजे आहे मित्रांनो. वयोगट इथं लिहिलेलं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं होतं. वयाची अर्ज असणार 1 जून 2024 पर्यंत आपलं वय जे 60 वर्षापर्यंत पाहिजे. तर मी 21 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे 7 वर्ष आपला अनुभव पाहिजे तर तुम्ही 30 वर्षा ते 60 वर्षापर्यंत पण अप्लाय करू शकता. इथं नोकरीचे जे ठिकाण असते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. इथं कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. शेवटचे अर्ज अप्लाय करण्याची लिंक जसं ते सांगलं तुम्हाला 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत अप्लाय करून घ्यायचं. इथं ऑनलाईन लिंक इथं क्लिक करून तुम्ही करू शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देईन. त्यानंतर तुम्हाला अजून एकदा मी सांगून देईन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ना 30 सप्टेंबर पर्यंत जी मुदत आहे तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ती लिंक आहे ना अजून चालू टाकून देईन मी. तिथं जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि याच्यानंतर फक्त एवढंच PDF त्यांनी दिलेली आहे. याच्यानंतर काही माहिती दिलेली नाही अजून. तर जेणेकरून यांच्याकडे अजून नवीन PDF कधी आला अजून त्यांनी काही थोडीफार माहिती ऍड केली तर त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मी बनवून टाकेल नक्की. ओके. अप्लाय करण्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्लाय करण्याची प्रोसेस कशी आहे ते पण मी अप्लाय करून दाखवणार स्वतः. त्याच्यासाठी तुम्हाला आता याच्याबद्दल काही डाऊट असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला खूप काही डाऊट असतील पगार किती असणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे आपल्याला त्याच्यानंतर काय करायला इंटरव्ह्यू होणार आहे का पेपर होणार आहे पण तुमच्यासाठी डाऊट आहे पण त्यांनी काही तसं काही लिहिलेलं गेलेलं नाही अजून. तर ओके. त्याच्यासाठी काही त्यांनी नवीन PDF कधी दिली त्याच्यानंतर आपण मग तो व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत मी सादर करणार आहे आणि टाकणार आहे चॅनलवर. ओके. त्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचं सगळ्यात आधी
आणि त्याच्याबद्दल डाऊट वगैरे असतील तर तुम्ही टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करायचा. जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, त्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटी येऊ द्या. मस्तपैकी वॅकेन्सी आलेली इथं. तर आपण आता चॅनलवर नवीन असेल आपण सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे, कारण की जेणेकरून याची नवीन अपडेट आली अशी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता जय हिंद, जय जय भारत, जय महाराष्ट्र.